UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। दलित असल्यानंच सोमनाथ सूर्यवंशींची हत्या, राहुल गांधींचा गंभीर आरोप। सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये झाला होता मृत्यू। सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला मारणारे पोलीस, RSSची विचारधारा आणि मुख्यमंत्री जबाबदार। राहुल गांधींचा हल्लाबोल, मुख्यमंत्री विधानसभेमध्ये खोटं बोलल्याचा देखील आरोप। सोमनाथ सूर्यवंशी संविधानाचं रक्षण करत होता। सूर्यवंशी कुटुंबाच्या भेटीनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया, मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी। राहुल गांधींचा दौरा राजकीय हेतूनं, जातीपातींमध्ये द्वेष निर्माण करणं हेच त्यांचं ध्येय। फडणवीसांचा पलटवार, सूर्यवंशीचा मृत्यू मारहाणीमध्ये झाला असल्यास कठोर कारवाईचा देखील इशारा। सभागृहात खोटी माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधात आम्ही हक्कभंग आणणार। नाना पटोलेंचा इशारा, मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाल्याचा आरोप। राहुल गांधींना महाराष्ट्र कळलाच नाही, केवळ कपड्यांचा रंग निळा असल्यावर कुणी आंबेडकरी विचारवंत होत नाही। नारायण राणेंची राहुल गांधींवर टीका। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये व्यावसायिक भागीदारी, जितेंद्र आव्हाड यांचा दावा। आव्हाडांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या नावासमोर संचालकाचा उल्लेख। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीड शहरामध्ये 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चा। प्रकरणामध्ये न्याय मिळवण्यासाठी सर्व संघटना रस्त्यावर उतरणार। वारकरी मंडळी देखील मोठ्या संख्येनं सहभागी होणार। मंत्री संजय शिरसाट मस्ताजोग गावामध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला। संतोष देशमुखांच्या खऱ्या आरोपीला अटक करा, ग्रामस्थांची मागणी। आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी, बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी कुटुंबियांची मागणी। ग्रामस्थांनी नवीन एसपींची भेट घेतल्याची देखील माहिती। भुजबळांच्या नाराजीवर तोडगा काढू, अजितदादांना त्या राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं आहे। फडणवीसांची प्रतिक्रिया, भुजबळांच्या भेटीवरील प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर। 8 ते 10 दिवसात तोडगा काढणार, ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांनी आश्वासन दिलंय। सागर बंगल्यावरील भेटीनंतर नाराज छगन भुजबळांची माहिती। छगन भुजबळांबाबत आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न, तोडगा काढू, अजित पवार यांचं उत्तर। इंदापुरात छगन भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी, साहेब म्हणतील ते तोरण, साहेब म्हणतील तेच धोरण अशा आशयाचे बॅनर्स। पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी महाराष्ट्रामध्ये 20 लाख घरांची उभारणी होणार। केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांची घोषणा। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भेटीकडे राजकीय नजरेनं सध्या पाहू नका, दोन्ही भाऊ निर्णय घेतील तो महाराष्ट्राला मान्य असेल। ठाकरे बंधूंच्या भेटींवर संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याच्या दरेगावातील शेतीची शिंदेंकडून पाहणी। वादग्रस्त माजी IAS प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणीमध्ये वाढ, दिल्ली हायकोर्टानं जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता। महाराष्ट्राच्या चित्ररथाला आगामी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील संचलनामध्ये तुर्तास परवानगी नाही। कर्तव्यपथावरील संचलनासाठी यंदा 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची निवड। राज्यभरामध्ये मागील 24 तासात 10 भीषण अपघात, ठिकठिकाणी झालेल्या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।